काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी तृणमूल काँग्रेस आणि खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी इच्छुक आहे। या विलीनीकरणाबाबत खासदार सुप्रिया सुळे विशेष सकारात्मक आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून होत असलेल्या राजकीय टीकेवरही मुश्रीफ यांनी भाष्य केलंय। तर खासदार राऊत यांनी अन्य पक्षांची उठाठेव न करता स्वतःच्या पक्षाची काळजी घ्यावी। त्यांचा पक्ष आता दुर्बिणीने शोधण्याची वेळ आली, असा खणखणीत टोलाही नामदार हसन मुश्रीफ यांनी लगावला। भाजप कार्यालयात महायुतीची समन्वय बैठक पार पडली। या बैठकीनंतर नामदार मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यामध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेवर भाष्य केलं। दिवस झाले सोनिया गांधींनी ममता बॅनर्जींना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला दिला आहे। ते उपाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना करणार अशी बातमी आम्ही वाचली आणि आमचे पवार साहेबांचा पक्ष हाही काँग्रेसमध्ये विलीन करण्याबद्दल ही बातमी आम्ही वाचलेली आहे आणि मला वाटते सुप्रियाताईंनी सुद्धा होकार त्याला दिलेला आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सातत्यानं अन्य पक्षांवर करत असलेल्या टीकेचाही नामदार मुश्रीफ यांनी समाचार घेतला। खासदार राऊत यांचाच पक्ष आता दुर्बिणीनं शोधण्याची वेळ आली आहे, असा टोलाही नामदार मुश्रीफ यांनी लगावला। आपण अनेक वेळा बघितलेलं आहे की संजय राऊत हे सातत्यानं शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या पक्षाबद्दल बोलत आहेत, परंतु त्यांचा पक्ष आता किती राहिला आहे ही आता शोधण्याची वेळ आलेली आहे। म्हणजे काही दिवसांनी दुर्बिणीतनं शोधण्याची वेळ आहे। त्यांनी आपल्या पक्षाची चिंता केली पाहिजे, आपला पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे। विनाकारण दुसऱ्या पक्षाला बदनाम करणं, त्यांच्यावर टीका करणं सोडून दिलं पाहिजे। शेवटी लोकशाहीमध्ये आपले आमदार किती आहेत, खासदार किती आहेत, नगरपालिका महानगरपालिका किती आहेत, यावर हे पॅरामीटरवर लोकशाहीमध्ये पक्षाचं स्थान ठरत असते। गोकुळदूत संघाची निवडणूक महायुती एकत्रच लढणार असून अध्यक्षही महायुतीचा होणार आहे, असं स्पष्ट करून शक्ती प्रदर्शनानं ठराव दाखल करणार असल्याचा खुलासाही नामदार मुश्रीफ यांनी केलाय। आम्ही महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढवणार आहोत, महायुती म्हणून ती जिंकणार आहोत आणि महायुतीचा चेअरमन आम्ही करणार आहोत। आता प्रत्येक पक्षाने म्हणजे तसं जनसुराज्य ठरवलं होतं, शिवसेना शिंदे गटाने ठरवलं होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरलं होतं की आपण एकत्रितपणानं आपले जे ठराव आहेत ते घेऊन जायचे। आता मला आज वर्तमानपत्रात मी वाचलं की आपल्या असिस्टंट रजिस्ट्रारनी आपण एकेकांचंच आम्ही आधार कार्ड बघून ठराव घेऊ अशी काहीतरी त्यांनी सूचना केलेल्या पेपरमध्ये वाचलं। तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे ठराव घेऊन मी स्वतः जाणार आहे। गेटमधून जात असताना ते आधार कार्ड घेऊन कारण ते तालुक्याचा वेगळा मंडप करणार आहेत, त्यामुळं आम्ही शक्ती प्रदर्शनानं आम्ही सगळे ठराव घेऊन जाऊ। आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नवं कार्यालय लवकर होईल, त्यासाठी जागा उपलब्ध झाल्याची माहितीही नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली।